आणि राजकीय पक्षांच्या फुटीवरून संजय राऊतांनी टीका केली आहे। देशाच्या राजकारणाचा गोलपीठा त्याचा केंद्र महाराष्ट्र असं राऊतांनी म्हटलंय। राऊतांच्या आरोपांना भाजप आणि शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलंय। देशाच्या राजकारणाचा गोलपीठा झाला आणि त्याचं केंद्र महाराष्ट्र आहे हे तुम्ही मान्य केलं पाहिजे। आमदार खासदार एका पक्षावर निवडून येतात आणि पैशाची प्रलोभनं दाखवल्यावरती ताबडतोब जो पेजेला दही त्याच्या शेजेवर जातात। ही जर प्रवृत्ती महाराष्ट्रात वाढत राहिली तर एक महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्या परंपरेचा गोलपीठा झालेला आहे आणि ते करण्यामागे भारतीय जनता पक्षाचं योगदान आहे। तुमचं आजचं ट्विट म्हणजे हातामध्ये कबाब घेऊन शाकाहारावर भाषण करण्यासारखं आहे। भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीला चिंता करायची गरज नाही तर उभाटा गटाला चिंता करायची गरज आहे। संजय राऊत तुम्हाला चिंता करायची गरज आहे, कारण ज्या गोलपीठाच्या भाषेवर ज्या वेश्या व्यवसायाबद्दल तुम्ही बोलताय त्याची सुरुवात महाराष्ट्रात पहिल्यांदा कोणी केली असेल तर संजय राऊत, उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गटाने केलेली आहे। कारण त्याची सुरुवात दलाली करण्याची सुरुवात आणि सत्तेसाठी विचार विकण्याची सुरुवात महाराष्ट्रात पहिल्यांदा केली तर उभाटा गटाने केली, 2019 ला केली। त्यामुळे तुमच्या पक्षाचा आणि तुमच्या पक्षप्रमुखाचा गोलपीठा झालाय। संजय राऊतचं मानसिक संतुलन इतकं हरवलंय की आम्ही त्यांच्यासाठी ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये एक बेड रिझर्व करून ठेवलाय। कधीही या आणि मोफत उपचार करून घेऊन जा। कुठली भाषा वापरताय तुम्ही? गोलपीठा? अरे 2019 ची तुमची अवस्था बघून ना मला रानबझार नावाची वेब सिरीज आठवली। गळ्यात महायुतीचं मंगळसूत्र बांधून मग तुम्ही काँग्रेस आणि एनसीपीला का बरं डोळा मारत होता? राडा करायला, तुडवायला मनगटात दम लागतो। तुमच्या फक्त तोंडात दम आहे, त्यामुळे तुम्ही फक्त तोंड पाटीलकी करू शकता।